प्रयत्न तर नक्कीच केले होते की माझा एक वेगळा ग्रुप राहील. पण मग त्यामध्ये काही असं युनिटी ॲज सच मिळाली नाही. जेवढाही गेम होता माझा इंडिव्हिज्युअल होता, माझे इंडिव्हिज्युअल मतं होते. माहिती नाही ते आता मला बघावे लागतील एपिसोड्स कितीपर्यंत ते दाखवले गेले आहेत, नाही गेले आहेत. कारण बाहेर येऊन काही गोष्टी मी फक्त ऐकल्या आहे किंवा कमेंट्स वाचते तर काहीतरी वेगळंच दृश्य असं मला मिळालं. कोणीतरी माझा काटा काढला असं मी नाहीच बोलणार, कारण ते प्रेम करायचे मला तेवढंच आणि नाती होतात आतमध्ये. तर त्याचा गेमशी ॲज सच मला खूप संबंध वाटला नाही. मी एकटीच तन्वीसोबत असेल आणि ती मला का असं करेल? ती जर रडतीये शेवटी तर सगळ्यांना विचार करण्याची ही गरज आहे की ते म्युच्युअली होतं, ते दोन्ही बाजूनी होतं. असं वाटलं की राखी जे काही करतीये ती खरंच खूप म्हणजे एंटरटेनमेंटसाठी करतीये आणि काय खरं, काय खोटं हे जाणून घ्यायलाच भरपूर उशीर झाला. म्हणजे उशीर काय झाला मी म्हणते की शेवटपर्यंत मला कळालंच नाही की ती खरी कोणती, ती खोटी केव्हा, ती एंटरटेनमेंटसाठी केव्हा किंवा खरंच खूप स्टक राहिले आणि मी आतमध्येही बोलतच होते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस 6ची सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे आणि घराबाहेर रेवा आली आणि रेवा माझ्यासोबत आहे. रेवा कशी आहेस? हाय नीलम, मी मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. पण रेवा खूप छान खेळलीस, घराची लास्ट कॅप्टनही झाली आहेस आणि वाईल्ड कार्ड म्हणून गेलेलीस तरी खूप छान खेळलीस. पण मला असं कुठेतरी वाटतं की प्रेक्षकांनाही वाटतं की दीपाली ताई तुझ्याहून कमी खेळल्यात, त्या दिसल्या नाहीत, तरी त्या घरात राहिल्यात आणि तू घराबाहेर आली, असं तुलाही वाटतंय? म्हणजे मी माझ्या परीने खरंच खूप बेस्ट दिलं आहे. ताई कुठे कुठे थोडं जागी कमी पडली, पण मला माहिती आहे तिला नक्कीच ऑडियन्सचा सपोर्ट होता आणि जे झालं तर ते झालंच आहे. बरंचसं काही नव्हतं, आम्ही सोबतच होतो, तर त्या पण खेळत होत्या, त्या त्यांच्या परीने आणि मी माझ्या परीने. पण तू या घरात जाण्याआधी इट्स मजाला जेव्हा मुलाखत दिलेली तेव्हा तू बोललेलीस की तू कोणत्याच ग्रुपमध्ये खेळणार नाहीस, तू स्वतःचा एक ग्रुप बनवणार. पण या घरात गेल्यावर तू काटा गँगमध्ये आम्हाला जास्त दिसली. असं का? म्हणजे विचार करून गेलेली ते फसलंय सगळं? नाही, फसली नाही. जर तू बघितलंस असशील एपिसोड जेव्हा मी गेले होते, तर तेव्हा मला माहिती तरी नव्हतं की 3 वाईल्ड कार्ड्स असणार आहे. पण मी इनिशियली जेव्हा आम्ही तिघांचं एक डिस्कशन जर तुला दिसलं असेल तर दिसलं असेल, की आपण आपला ग्रुप फॉर्म करूया आणि त्यानंतर मी बोलले पण होते, की आपण तिघे आहोत. असं खूप मेजॉरिटीची गरज पण नाही आहे. काटामध्ये 3 आहेत आणि एका टोळीमध्ये पण विस्कटलेले सगळे लोकं होते. बाल्कनीची गँग अशी वेगळी होती. तर मी माझे प्रयत्न तर नक्कीच केले होते, की माझा एक वेगळा ग्रुप राहील. पण मग त्यामध्ये काही असं युनिटी ॲज सच मिळाली नाही, दिसली नाही मला आणि परत जी ससा होती, तिचं आणि माझं काही पटायचं नाही. तिची मतंही मला पटायची नाही आणि त्यानंतर परत मग मी परत एक इनिशिएट केलं होतं, की आता सागर आणि प्राजक्ताताई त्या थोड्याशा सेपरेट पडलेला. तेव्हा तिथे सुद्धा मी प्रयत्न तिथे माझा होता. पण माझा तिथेच विश्वासघात पण झाला होता. मग त्यानंतर तोही एक डिसिजन माझा चेंज झाला. मग त्यानंतर मग जो काटामध्ये जे झालं ते सगळं जेन्युइन झालं. म्हणजे हळू-हळू मतं पटायला लागली, गेम पटायला लागला आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास होता. जो टास्क होता ज्यामध्ये सुरुवातीलाच हिट आणि फ्लॉप असं द्यायचं होतं, त्यामध्ये राकेशनी तो विश्वास दाखवला, दीपालीताईंनी दाखवला. त्यांना हे माहिती आणि माझं बोलणंही त्यांच्याशी जास्त व्हायचं. तर कुठे ना कुठे गोष्टी पटायला लागल्या आणि ते इव्हेंच्युअली तसं झालं. हो, तू बाहेर आल्यावर घराबाहेर आल्यावर कमेंट्स होती की काटा गँगनेच तुझा काटा काढला आणि म्हणून तू घराबाहेर आली. तर तुलाही असं वाटतं की त्यांनी तुला एकमताने थांबवलं नाही, जिंकवलं नाही, साथ दिली नाही, हे तुलाही वाटतं? मी असं नाही बोलणार काहीच. कारण तसं ग्रुपमध्ये होते, ते काहीतरी बोलतील आणि मी काही करेल असं कधीच नव्हतं. जेवढाही गेम होता माझा इंडिव्हिज्युअल होता, माझे इंडिव्हिज्युअल मतं होते. माहिती नाही ते आता मला बघावे लागतील एपिसोड्स कितीपर्यंत ते दाखवले गेले आहेत, नाही गेले आहेत. कारण बाहेर येऊन काही गोष्टी मी फक्त ऐकल्या आहे किंवा कमेंट्स वाचते तर काहीतरी वेगळंच दृश्य असं मला मिळालं. पण मी खूप ठामपणे माझ्या गोष्टींसाठी खेळले. जेव्हा टास्क पण खेळायचं होतं, तेव्हा मी क्लिअर करायचे, की मी हा टास्क माझ्यासाठी खेळतीये. हा इंडिव्हिज्युअल टास्क आहे माझा. ग्रुप त्याच्यासाठी जेव्हा कोणाला गरज पडेल आणि मी करू शकते हेल्प कोणाची, देन व्हाय नॉट? जर कोणाला ॲडमायर करत आहोत, जर कोणाची मतं पटत आहेत, जर आपण कोणाचे एफर्ट्स बघत आहोत, तर मला त्यांच्या अगेन्स्टमध्ये कधीच नव्हतं जायचं. कोणीतरी माझा काटा काढला असं मी नाहीच बोलणार, कारण ते प्रेम करायचे मला तेवढंच आणि नाती होतात आतमध्ये. तर त्याचा गेमशी ॲज सच मला खूप संबंध वाटला नाही. कुठे मी कदाचित होऊ शकतं की नातीमध्ये येतात डेफिनेटली आणि मी थोडी इमोशनल आहे, थोडी सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे त्यामध्ये आल्या असतील. पण मी त्या गोष्टीचा ब्लेम कोणाला करणार नाही.
तन्वी आणि तुझं इक्वेशन ना आम्हाला या घरात आधी भांडताना दिसलं आणि त्यानंतर मैत्री दिसली आणि घराबाहेर जाताना तिलाही खूप वाईट वाटत होतं, ती तुझ्यासाठी व्यक्त होत होती. पण कुठेतरी प्रेक्षकांना असं वाटतं की तू तन्वीसारखं खेळत होती की किंवा तन्वीचं शेपूट म्हणून किंवा ती जे सांगायची ते तुला योग्य वाटायचं आणि तशीच तू खेळायची. यावर तुझं काय मत आहे? सो जर असं असतं खूप म्हणजे जसं प्रेक्षक मी बाहेर आल्यानंतर काही कमेंट्स वाचलेत, काही सोशल मीडियावरती काही क्लिप्स बघितले, मी थोडी डिसअपॉइंट झाले. कारण जर हेच माझी स्ट्रॅटेजी असती, हीच असती की तन्वीच्या मागे किंवा असं मी खूप असं वाचलंय जे बोलतायत लोकं, तर मग मी सुरुवातीला असं कधीच नसतं केलं. माझं जाऊन गेम स्ट्रॅटेजी माझी फिक्स्ड असते की मला हिच्यासोबतच खेळायचं आहे. जेव्हा मी बाहेर होते मी बोलले होते की मला तन्वी स्ट्राँग वाटते आणि काही गोष्टी होत्या ज्या बाहेरून बघितल्या होत्या आणि मी हेही बोलले होते की एका तासाच्या एपिसोडमध्ये बघणं आणि प्रत्यक्षात भेटणं कोणाला आणि 24/7 त्यांच्यासोबत राहणं, या 2 खरंच खूप वेगळ्या गोष्टी आहे. सुरुवातीला माझं तिच्याशी बोलणं झालं नाही कारण तिने ॲज अ कॉम्पिटिटर मला बघितलं होतं आणि माझ्यासाठी पण सेमच ते होतं. त्यामुळे आमचं इतक्या लवकर पटलं नाही. माझ्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या होत्या. मी हळू त्या इम्प्लिमेंट करायची. कधी त्या वर्कआउट व्हायच्या, कधी नाही व्हायच्या. बाहेरून आपण काही स्ट्रॅटेजीज करतो त्या प्रत्येक वेळेस म्हणजे त्या वर्कआउट होतीलच असं नसतं. भरपूरदा काहीतरी चेंजेस करावे लागतात किंवा कोणी मी असा विचार केला असेल, की हा व्यक्ती अशा प्रकारे रिॲक्ट करणार, पण तो कधी-कधी वेगळ्या प्रकारे सुद्धा रिॲक्ट करू शकतो. त्याच्या अकॉर्डिंग गोष्टी चेंज झाल्यात आणि विथ टाईम जेव्हा मी मला वाटलं, की आता ते सगळ्यांचं जसं संकेत टोळीमध्ये चालला गेला. ससाचं काहीच कळत नव्हतं. ज्या ग्रुपबद्दल मी बोलत होते. त्यानंतर मग मला फक्त एक ऑप्शन उरलं होतं आणि ऑप्शन नाही म्हणू शकत मी त्याला. दीपाली ताईसोबत एक कनेक्शन होतं. मी जेव्हा जाणून घ्यायची मला ती लोकं आवडायची. मला असं वाटायची की ती जसं मला डर्टी गेम्स नाही आहेत किंवा चोरी वगैरे झाली. माझी सावी चोरीला गेली. भरपूर अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या. त्यामध्ये मला ते लोकं पटली आणि असं मी जोडले. तेव्हा तन्वीशी माझं बोलणं जास्ती व्हायचं. कदाचित ते पूर्ण कॉन्व्हर्सेशन दाखवलं नाही गेलं आहे. मी एकटीच तन्वीसोबत असेल आणि ती मला का असं करेल? ती जर रडतीये शेवटी तर सगळ्यांना विचार करण्याची ही गरज आहे, की ते म्युच्युअली होतं, ते दोन्ही बाजूनी होतं. फक्त एकाच बाजूने दाखवलं गेलं आहे, की जसं आपलं दोघींचं कॉन्व्हर्सेशन होतंय, फक्त माझंच दाखवा, तुमचं दाखवलंच नाही गेलं, तर तुला असं वाटणार, की मी फक्त लिसनर आहे. व्हिच इज रॉन्ग. पण आता त्यावरती मला पूर्ण बघितल्यानंतरच मी बोलेल आणि असं कधीच नव्हतं, की मी फॉलोवर होते. ती माझ्यामध्ये एक मैत्रीण बघायची आणि मी जे होते, मी जेन्युइन होती, मी खरी पर्सनॅलिटी होती. माझ्यामध्ये एकही टक्का असं काहीच मी फेक वागले असते तर कदाचित व्ह्यूज डिफरंट असते. मी ज्यांच्यासाठी उभे होते, मी ठामपणे उभे होते. तू आत्ताच म्हणाली की चावी चोरीला गेली, पण ती तूच दिलेली असं सगळं झालेलं. हां. मला सांग की नेमकं तिथे काय घडलेलं? कारण की विशाल तुझ्याशी खूप चांगला बोलत होता. तर आम्हाला वाटलं की तुमची मैत्री झाली होती, पण विशाल आणि प्राजक्तानेच असं केलं. तर नेमकं काय घडलं होतं? मैत्री as सच झालीच नव्हती. गेल्या कोणाशी दुश्मनी करायला म्हणजे असं ते पॉसिबल नाही आहे. जर तुम्ही रिअल गेम पण बघाल, मी कोणाला तरी पहिली वेळ भेटतीये, कोणाची मतं नाहीही पटताय, पण तो माझा दुश्मन डे वनलाच कोणीच माझं दुश्मन नव्हतंच आणि नसूच शकतं. जर कोणी वागत असेल की तू माझा दुश्मन आहे, तर ते फेक आहे. कारण त्याच्यासाठी कोणाचा तरी दुसऱ्याचा तो दुश्मन असेल म्हणून माझाही असावा असं पॉसिबल नाही आहे. नॉर्मल कॉन्व्हर्सेशन होतं. पहिल्या दिवशी थोडं असतं कारण माझ्यासाठी पण पहिला रिॲलिटी शो होता. भरपूर गोष्टी होत्या डोक्यामध्ये. काही डिसअपॉइंटमेंट्स होते. काही व्यक्तींपासून मी काही थोडं एक्स्पेक्टेशन्स जास्ती ठेवले होते. त्या नाही पूर्ण झाल्या. पण मग त्यांची वेगळी जसं रिझन्स होते. प्राजक्ताकडनं ठेवलेलं आणि म्हणून प्राजक्ताला तू चावी दिलीस. म्हणजे हो, जसं तिचं ज्या प्रकारे तिचं ठामपणे नेहमी बोलणं असायचं, त्याच्या अगोदर जे मी बघितलं होतं, की जेव्हा प्रभूने तिची चावी चोरली होती, तर ती खूप बोलायची अशी, की "कसं करू शकता असं? हे माझ्याच्याने नाही होत किंवा मी असं करते, मी तसं करते." ते पण. आणि जर तुम्ही ती माहिती नाही कितपत ते दाखवलंय तो इन्सिडेंट कारण आतमध्ये भरपूर मोठ्या-मोठ्या म्हणजे खूप तासांपर्यंत या सगळ्या गोष्टी चालायच्या. त्यावेळेस झालेलं असं, की मी वॉशरूममध्ये जात होते आणि त्यावेळेस 1 तास झालेला पहिला आणि मराठीच्या 1-2 शब्दामध्ये मी अडकते. हे तुलाही माहिती आहे याच्या अगोदर पण आपण बोललो आहोत. कारण एवढं यूज्ड टू नाही आहे. येतं मला मराठी पण 1-2 वर्ड्स जे टिपिकल असतात ते नाही होऊ शकत. तर कदाचित मी त्या ऐकण्यामध्ये कुठेतरी मी गोंधळले आणि मला जे घरचं कॅप्टन अनुश्री, तन्वी तन्वी मला बोलली, "तुझ्या चावीचं काम झालंय, तू ठेवून दे स्टोअर रूममध्ये." मग मला वाटलं, की होऊ शकते, की माझ्यातून काही चुकी झाली असेल. बिग बॉस काहीतरी बोलले असावे आणि मला ते कळलं नसावं किंवा मग नवीन होतं सगळं. घरातले एक-एक कॉर्नर्स माझ्यासाठी न्यू होते. कुठे अनाउन्समेंट होतंय, कुठे काय होतंय.
पहिल्या दिवशी ॲडजस्ट व्हायलाच वेळ लागतो. सेकंड डेला मॉर्निंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत्या. फर्स्ट डेला ससाची कीज गेली आणि खूप भरपूर काही झालं. सेकंड डेला माझ्यासोबत हा इन्सिडेंट झाला. मला तन्वी बोलते. मग मी अनुश्रीकडे गेली. मी म्हटलं, की काही संदेशपत्र आलं होतं का? कारण आज संदेशपत्र यायचं. मी तिला विचारलं, की असं बिग बॉसचं काही संदेशपत्र आलंय का? की पॉवर की ठेवून द्यायची आहे आतमध्ये स्टोअर रूममध्ये. न्यू होते. मला वाटलं नाही, की असं काही कोणी बोलेल. ती बोलली, की "हो, ठेवून दे. तिथे ठेवून दे." मग मला वाटलं, की ती कुठेतरी गंमत करतायत. तिथे सगळे बसलेले त्या वाड्यामध्ये आणि मी म्हटलं, की "नाही." तर ती बोलली, की "दे, मी ठेवून देते. मी कॅप्टन आहे, मी ठेवून देते." म्हटलं, "नाही, मी असं नाही करणार. आता जेव्हा बिग बॉस बोलतील तेव्हाच मी ठेवणार." असं. आणि मग गमतीमध्ये खूपच स्वीट फेस बनवून प्राजक्ताताई तिथेच होती आणि ती मला म्हणत होती, की "अगं ठेवून दे," असं वगैरे काहीतरी. म्हटलं, "नाही, मी नाही ठेवणार आहे असं." आणि मग गंमतमध्ये खूपच हसी मजाकमध्ये सगळे होतं तिथे आणि ती मला बोलते, की "दाखव चावी मला" आणि अशी हसते. म्हटलं, "तुला नाही देणार मी." पण माझं एक बॉन्ड तिच्यासोबत झालं होतं कारण फर्स्ट टास्क नंतर मग देणार नाही देणार असं मग दाखव, दाखव. मी काहीच नाही करणार गं. तिचे दोन्ही हात ऑक्युपाईड होते. मला गंमत-गंमतमध्ये तिला मी हातात दिली. कारण ते माझ्यासमोर होतं. मी एक्स्पेक्ट नव्हतं केलं ॲटलीस्ट प्राजक्ताताईकडनं तिने घेतली आणि तिने लपवली. तेव्हा पण गंमतच सुरू होती. मी काढण्याचा प्रयत्न करते हसी मजाकमध्ये, की "ताई दाखवलं तुला, दे आता मला, परत दे." एक बॉन्ड असतो तो क्रिएट असाच होतो सुरुवातीला. एवढं नव्हतं मला मिसट्रस्ट. पण त्यानंतर मग ती विशालकडे गेली आणि मग वेगळाच गेम झाला. तुम्ही बघितलाच असेल. तर तो खूप टर्निंग पॉइंट होता गेमचा आणि त्यावेळेला सेकंड डेमध्येच माझं थोडंसं हे झालं, की काय झालं ते. तू सुरुवातीलाच म्हणालीस की या घरात नाती बनली आणि राकेश आणि तुझा बॉन्ड प्रेक्षकांना बाहेर प्रचंड आवडतं. तुमच्या नात्याची चर्चा होते. खरं हे नातं कसं आहे तुझ्यासाठी हे खरं तर जाणून घ्यायचं. अं, जितकंही होतं, जे पण काही होतं, खरंच खूप जेन्युइन होतं. ही इज व्हेरी नाईस ह्युमन बीइंग. याच्या अगोदर पण जेव्हा मी गेले होते आतमध्ये, मला राखी काही-काही बोलायची, ती पोक करायची, ट्रिगर करायची, जे की तिचं कामच आहे. पण आय लाइक हिम ॲज अ पर्सन. खरंच खूप जेंटलमॅन आहे आणि खूपच जेन्युइन वाटले मला ते. खूप डाऊन टू अर्थ आहे आणि नेहमी काळजी घ्यायची. ते मला नन्ही बरी म्हणायचे. यू नो इट बेटर. जर असं काही असतं तर स्क्रीनवरती एक्स्ट्रा फोकस त्या लव्ह अँगलवरती झाला असता. असं काहीच नाही आहे. खूप चांगली अशी मैत्री होती. लव्ह अँगल कधीच नव्हता आणि त्याच्याकडनं नाही, माझ्याकडनंही नाही, कधीच नाही. बाकी त्या गमतीमध्ये मला बाहेर आल्यानंतर मला काही गोष्टी माहिती झाल्या. ज्या होत्या त्या टीज करण्यासाठी होत्या राखीला. कारण ती खूप असं करायची. मग कधी आणि थोडंफार लाईटर मूड व्हायसाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोच. म्हणजे प्रत्येक वेळेसच सीरियस नाही राहू शकत. तर असं काही जर छोटे-मोठे मोमेंट्स असेल तर ते गमतीमध्ये होते. बाकी छान राहिलं सगळं व्यवस्थित. तुला खिला राकेश आवडतं आणि त्यांचं तिच्याकडनं लव्ह अँगल आहे किंवा तिच्याकडनं ते प्रेम आहे. पण तू त्यांच्यामध्ये मुद्दाम येत होतीस? अ, असं कधीच नव्हतं. पहिली गोष्ट ही होती सुरुवातीला, की मला असं वाटलं, की राखी जे काही करतीये ती खरंच खूप मतलब म्हणजे एंटरटेनमेंटसाठी करतीये आणि काय खरं, काय खोटं हे जाणून घ्यायलाच भरपूर उशीर झाला. म्हणजे उशीर काय झाला मी म्हणते, की शेवटपर्यंत मला कळालंच नाही, की ती खरी कोणती, ती खोटी केव्हा, ती एंटरटेनमेंटसाठी केव्हा किंवा खरंच खूप स्टक राहिले आणि मी आतमध्येही बोलतच होते. मला असं कळलं नाही इनिशियली आणि मी जाऊन गमती-गमतीमध्ये तिला बोलली होती, की "तू केस कापली? तू खरंच केस कापले होते का तुझे? असं कसं कापू शकते?" तर मग ती असं डोळे फाळून मला बोलते, की "काय बोलते असं?" म्हणजे सगळ्यांना कदाचित तिथे सीरियस वाटलं असेल, तर मला माहिती झालं तेव्हा मला रिअलाईज झालं, की "ओह रिअली? म्हणजे खरंच असं काही आहे का?" असं वगैरे तेव्हा. पण मग कधी-कधी हो वाटायचं, कधी-कधी नो वाटायचं. जेव्हा वाटायचं, की अरे जास्तीच हिला इम्पॅक्ट होतोय, तर मी बोलायची नाही. आणि मी हेही बोलले, की सुरुवातीला कारण राखीला असं ह्या गोष्टी सगळ्या होत्या राखीच्या. म्हणून मी थोडंसं डिस्टन्स मेंटेन केलं. कारण मला कोणाला बॉदर नव्हतं करायचं अँड दॅट टू फॉर नो रिझन. म्हणजे मी तिथे गेली आहे बॉन्ड बनवायला किंवा प्लेयर्सबद्दल बोलायला, डिस्कस करायला. पण मी तशी नाहीये, की मी कोणाला तरी त्रास देणार. ती रडत होती मध्ये-मध्ये. मग मला थोडंसं मी डिस्टन्सही मेंटेन केला. परत बोलायला लागले. मग तिला थोडा प्रॉब्लेम व्हायचा. मग नंतर तिला क्लिअर झालं. मग ती बोलायची मला, की "मला तुझ्याकडनं काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू खूप चांगली मुलगी आहे." हेही मला ती सतत बोलत राहायची. तर आता खरं राखी आणि तुझ्यात खूप चांगली मैत्री आम्हाला दिसते. म्हणजे आत्ताच मी पाहिलं. पण घरात आहे ना तुमच्या दोघींमध्ये भांडण झालेलं आणि तू तिला सांगत होती, की "तू तुझा अँगर सांभाळ" असं वगैरे आणि ती फिजिकल झाली होती. सो घरात तुमची भांडणं ही फक्त गेमसाठी झाली? नाही, बिलकुल नाही. स्टार्टिंगला ती खूपच हे करायची आणि मला खरंच खूप त्रास व्हायचा. कारण घरातले जे सदस्य होते त्यांच्यासाठी ते कदाचित नॉर्मल झालेलं असावं तोपर्यंत. ती मला बोलत होती, "रिॲक्ट नको करू." पण ज्या गोष्टींवरून ती मला बोलायची, मला व्हायचं डेफिनेटली ट्रिगर. कारण मी तिथे
चुपचाप ऐकून घ्यायला नव्हतीच गेली. जिथे मला माझे मुद्दे मांडायचे होते, मला माझं बोलायचं होतं, मी तिथे बोलले. सुरुवातीला खरंच खूप हे व्हायचं. मग ती स्वतःहून यायची तर मी बोलायची. अदरवाईज असंही झालंय की जिथे 2-2 दिवस मी राखीशी बोललीही नाहीये भांडणानंतर. पण मग नंतर ती काहीतरी असं करायची जिथे मला खरंच हसू यायचं. सीरियस टॉपिकमध्ये सुद्धा तुम्हाला माहितीच असेल ॲज अन ऑडियन्स ऑल्सो तुम्हाला हेच फील झालं असेल की अरे ही काय करते? मग जेव्हा हळू मला ती समजून आलं की ती कुठे ना कुठे ती गेमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी करतीये. मग माझा थोडा राग कमी झाला. पण कधी-कधी जेव्हा ती लिमिट क्रॉस करायची तेव्हा खरंच खूप एक्स्ट्रीम आणि जितकी ही भांडणं झाली आहे, ती खरंच रिअल होती. इनफॅक्ट त्यानंतर भरपूर वेळेपर्यंत मी शांत बसलेली राहायची, की मला नाही बघायचं तिचा चेहरा. ही काय करते मला कळत नाही. गेमसाठी कोणी असं कसं करू शकतं किंवा एवढं कसं बोलू शकतं? तिच्यासाठी काहीतरी नवीन असेल तिच्यासाठी काही नवीन नसेल यामध्ये मला नाही पटणार. हे सगळं माझं बोलणं झालेलं. शेवटीमध्ये माझं आणि तिचं मला नाही माहिती तिला कोण काय बोलायचं. तेव्हा ती स्वतःच बोलली की "आता आपलं भांडण नाही होणार. आपण चांगले राहूया. तू माझी बहीण आहे." असं सगळं चालायचं. मला जाणूनच भांडायचं असं तर कदाचित मी शेवटपर्यंत तेच घेऊन गेले असते. तुला असं वाटतं दीपालीताई राकेशला घेऊन इन्सिक्युअर आहेत? कारण की आत्ताच एक आम्ही एपिसोड पाहिला, त्यात दीपालीताईने तुला हे गाणं डेडिकेट केलेलं, जपून जपून जा रे पुढे धोका आहे. तर हे कुठेतरी वाटतं तिथेच कनेक्शन आहे. राकेशकडे बोलताय तुम्ही? नाही, असं मला नाही वाटलं. आता माहिती नाही. इन्सिक्युअर दीपालीताई नाही आहे, पण ती थोडी पॉझेसिव्ह आहे. एखाद्या बॉन्डला घेऊन. कारण होऊ शकतं त्यांचं बॉन्डिंग खूप आहे, तर तिला ते कुठे ना कुठे वाटतं असं, की ते पॉझेसिव्हनेस असते ना, म्हणजे एखादा व्यक्ती आपला आहे, तर तो कुठे नको जायला किंवा एखादा ग्रुप फॉर्म झालेला आहे, जी ती नेहमीच बोलत असते, की मी तो फॉर्म केलेला आहे. तर त्यामध्ये जर कोणीतरी तिसरं किंवा चौथं एंटर करत असेल, जर प्रायोरिटी ती झाली तर. जसं राखीसाठी ती घेऊन थोडंसं होती. ह्यासाठी की आपली नाती किंवा आपला ग्रुप किंवा आपल्या गोष्टी खराब नाही झाल्या पाहिजे, हा तिचा हेतू असायचा. इंटरनल गोष्टी मी खूप बोलू शकत नाही, कारण ते तिलाच माहिती असेल. ती आली की तिला विचारा नक्कीच बाहेर. पण कुठे वाटायचं की ती थोडंसं जास्ती पॉझेसिव्ह आहे आरबीला घेऊन. मी मेंटली कुठे ना कुठे प्रिपेअर होती की मी वाईल्ड कार्ड जातीये. घरातल्या सगळ्यांसाठी सगळ्यात अगोदर आणि फर्स्ट टार्गेट मीच असणार आहे. मला माहिती होतं. तरीसुद्धा 1-2 असं वाटायचं की मी खेळतीये, मी माझे मुद्दे मांडतीये. तर वाटत होतं की ते त्या गोष्टी त्यांना दिसणार आणि ते कुठे ना कुठे अप्रिशिएट करणार. पण ते नाही झालं. वाईट डेफिनेटली वाटायचं. असं वाटायचं की एवढे एफर्ट्स मी टाकतीये. तुम्हाला फक्त 1च तास दिसायचं. 24 तास म्हणजे त्या 24 तासामध्ये काय व्हायचं नाही फक्त घरातलेच सदस्य सांगू शकतात आणि स्पेशली ते ज्यांनी माझ्यासोबत वेळ घालवलेला आहे. तर वाईट वाटायचंच डेफिनेटली, पण मेंटली प्रिपेअर होते त्या गोष्टीसाठी. भरपूर गोष्टी शिकवल्या. मेनली तर एक पेशन्स होता, तो हळू इम्प्रूव्ह झाला आणि मला स्वतः सेल्फ रिअलायझेशनमध्ये हे माहिती झालं की मी मोठ्या गोष्टी मी चांगल्या वेनी खरंच टॅकल करू शकते. मी माझा टेम्पर ॲज सच एवढा लूज नाही केला, की जिथे मला खूप असं शेमफुल असं फील होणार, की अरे मी हे काय केलं रागाच्या भरात, मला हे नव्हतं करायला पाहिजे, मला ते नव्हतं करायला पाहिजे. जेवढंही बघितलं आहे आत्तापर्यंत म्हणजे जिथे ते झालंय तिथे. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर येऊन सुद्धा मला हेच बोलले, की "तू जेवढाही वेळ होती खूप ग्रेसफुल राहिलीस. कुठेच आम्हाला असं फील नाही झालं." माझी फॅमिली स्पेशली दे वर लाइक की आम्हाला कुठेच असं झालं नाही, की आम्हाला मान खाली टाकावी लागली किंवा एकही शब्द तुझ्या तोंडून आम्ही असा ऐकला नाही, ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होणार किंवा आम्ही विचार करू, की "अरे, ही कशी बोलली?" तर ती गोष्ट मला सेल्फ रिअलायझेशन झालं, की इतकं एक्स्ट्रीम लेव्हलवरती पण मी त्या गोष्टी मॅनेज करते. थर्ड गोष्ट हे, की कदाचित नात्यांमध्ये मी थोडी वाहत जाते. जो आहे कारण एखादं मी खूप देते, जेव्हा मला समोरून जसं मिळतं ना काही असं नात्यांमध्ये कुठे इमोशन्स म्हण, तर मी प्रयत्न करते की कोणाला हर्ट नको व्हायला. पण त्या गोष्टी कदाचित माझ्यासाठी अगेन्स्टमध्ये जाऊ शकतात, तर मी त्या गोष्टींची काळजी घेणार, कारण सगळेच सारखे नसतात. टॉप 3 आणि विनर कोण आहे? टॉप 3 कोण राहतील आणि म्हणजे माझी इच्छा काय आणि राहतील ह्या 2 वेगळे प्रश्न आहेत. मला टॉप 3 तर ऑब्व्हियसली माझेच ज्यांच्यासोबत मी सगळे असे वेळ घालवला आहे आणि बघितलंय जवळून, तर मला तेच पाहिजे आहे आरबी, तन्वी आणि दीपाली. आणि कोण राहणार असं मला वाटतं, तर मला वाटतं की अनुश्री राहणार
आरबी आणि तन्वी. अगदीच. पण तन्वी घराबाहेर निघताना विशाल आणि अनुश्रीला टोमणा मारून गेली आहे, असं तू निघताना असं सगळ्यांना दिसतंय आणि प्रेक्षक सगळे नाराज झाले. पण तू तिच्या म्हणजे तुझ्यानुसार तिचं मत जर तुला मांडायचं असेल तर तिच्यावरून काय सांगशील? मला ते तेव्हाही नव्हतं पटलं जेव्हा ते झालं. ती बोलली म्हणजे माझ्यासाठी बोलली. मला खरंच खूप मला माहिती आहे जोही बॉन्ड होता तो खरंच खूप जेन्युइन होता. बाहेर कदाचित तसं दिसलं असावं पण तिच्याकडनं पण ते एवढेच एफर्ट्स होते जे दाखवल्या नाही गेले आहे. टू वे कॉन्व्हर्सेशनला वन वे करून फक्त असं ते झालेलं दिसतंय मला. पण ते बॉन्ड जेन्युइन होती. ती बोलली माझ्यासाठी. मला खरंच खूप हे छान वाटलं की ती बोलती आणि ते खरंच खूप मनातून येत होतं. ते 2 लाईन्स कदाचित तिने नसते ॲड केले तर बरं झालं असतं. मी तेव्हाही तिला असं म्हटलं की ठीक आहे, घरामध्ये पूर्ण वेळ आहात, तुम्हाला बोलायचं बोला. त्या मोमेंटला नको किंवा त्या वेळेला नको. मला नव्हते पटत आणि म्हणूनच मी तिला एवढं इंटरप्ट नाही करायची. सगळ्यांचा आपला गेम असायचा. तिची काय इक्वेशन आहे ती वेगळ्या प्रकारे डील करायची आणि मी माझ्या वेगळ्या प्रकारे डील करायची. अनुश्री असो, विशाल असो, मी त्यांच्या पाठीमागे ॲज सच खूप फार असं बोलली नाही आहे आणि मला जेव्हा बोलायचं होतं मी तोंडावर बोलले. अबाउट विशाल मला गेम नाही पटायचा, मी त्यालाही बोलले होते आणि टास्कमध्ये सुद्धा बोलले होते. मला नव्हतं पटत की प्रत्येकचदा असं पॉइंट आउट करून ते बोलले ते. ती बोलायची तेव्हा. बाकी तर ती आता इंडिव्हिज्युअल आहे. तिचं ते वागण्याची पद्धत आहे तशी. ती बोलते आणि तसंच बोलते. तर ते तिचंच मत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नीलम. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.